नमस्कार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। मान्सूनच्या आगमनाने पिंपरी चिंचवडकरांना दिलासा। गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मान्सून पावसाचे पिंपरी चिंचवड शहरात आगमन झाले असून शहरवासियांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। सोमवारी दिवसभर वातावरणात बदल जाणवत होता आणि सायंकाळनंतर विविध भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली। शहरातील पिंपरी चिंचवड, आकुर्डी, ताथवडे, रहाटणी, वाकड, भोसरी, मोशी, चिखली, सांगवी, दापोडी आदी भागात चांगला पाऊस झाला। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे। शाळा महाविद्यालय परिसरातील 35 अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरातील शाळा व महाविद्यालय परिसरातील अनधिकृत टपऱ्या, पानटपऱ्या आणि इतर अतिक्रमणांवर विशेष मोहीम राबवत 35 टपऱ्या हटवल्या। मोरवाडी, आकुर्डी, चिंचवड, भोसरी, दापोडी, थेरगाव आदी परिसरात ही कारवाई करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह स्वच्छ, तंबाखूमुक्त आणि सकारात्मक शैक्षणिक वातावरण राखण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली। शाळा महाविद्यालय परिसरातील अतिक्रमणांवर यापुढेही सातत्याने कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली। राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त 2 दिवसीय विचार प्रबोधन पर्व। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे 25 व 26 जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व 2026 आयोजित करण्यात आले आहे। चिंचवड येथील साई मंदिर उद्यान, संभाजीनगर, महापालिका मुख्य प्रशासकीय इमारत आणि केएसबी चौक येथे विविध सांस्कृतिक व अभिवादन कार्यक्रम होणार आहेत। या पर्वात फोक संस्कृती, नमन शाहू महाराजांच्या कार्याला आणि गौरवशाली महाराष्ट्र यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत। नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांना अभिवादन करावे असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले आहे। देहू आळंदी परिसराला संत भूमीचा दर्जा देण्याची मागणी। संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी देहू आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचे संजीवन समाधीस्थळ आळंदी यांदरम्यानचा सुमारे 16 किलोमीटरचा परिसर देहू आळंदी पंचक्रोशी संतभूमी म्हणून घोषित करावा अशी मागणी अर्थतज्ञ अभय टिळक आणि वारकरी संप्रदायातील प्रमुखांनी पत्रकार परिषदेत केली। या परिसराला धार्मिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व असल्याचं सांगत संत परंपरेचा वारसा जपण्यासाठी राज्य शासनाने संतभूमीचा दर्जा द्यावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यामुळे सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक विकासाला चालना मिळेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला। चिंचवड पोस्टात आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेची सुविधा। पिंपरी चिंचवडमधील नागरिकांसाठी टपाल विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत चिंचवड मुख्य टपाल कार्यालयात आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा सुरू केली आहे। त्यामुळे नागरिकांना आता परदेशात पार्सल पाठवण्यासाठी पुण्यात जाण्याची आवश्यकता राहणार नाही। या सुविधेमुळे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, युरोपसह विविध देशांमध्ये पार्सल पाठविणे अधिक सोपे होणार आहे। औद्योगिक, व्यावसायिक तसेच शैक्षणिक कारणांसाठी परदेशात संपर्क असलेल्या नागरिकांना या सेवेचा मोठा लाभ होणार असल्याचं टपाल विभागाने सांगितलं। सांगवी, दापोडीत अतिक्रमण विरोधी कारवाई। 2700 चौरस फुटांचे बांधकाम जमीनदोस्त। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सांगवी आणि दापोडी परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाई करत सुमारे 2700 चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम हटवले। जुन्या सांगवीतील प्रभाग क्रमांक 32 आणि दापोडीतील विविध ठिकाणी ही कारवाई करण्यात आली। कारवाई दरम्यान पत्र्याचे शेड, विटांच्या भिंती, लोखंडी अँगल तसेच इतर अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली। पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवण्यात आली असून महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय। जुन्या भांडणातून तरुणावर कोयत्याने हल्ला। पिंपरीतील भीमनगर परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली। ही घटना 21 जून रोजी घडली असून हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झालाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपीने तरुणावर कोयत्याने वार केले। जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून संबंधित प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।